हा चेंडू हा षटकार होता, परंतु अतिशय सुंदर क्षेत्र घेऊन त्यांनी संघासाठी 4 धावा वाचवल्या. असं क्षेत्र घेऊन गरजेचं आहे. खरोखर 4 धावा वाचवल्यात. विष्णूचा एक अतिशय सुंदर असा फटका होता. पुढील चेंडू बघूया. विष्णू हा पण चेंडू मागे जाय. समोरच्या दिशेने बघूया. 3 बॉल मध्ये 6 धावा. हा देखील आढळण्याचा चेंडू होता, परंतु धाव संख्या 13. हा चेंडू 12 धावा. पुढील चेंडू बघूया. हा सुंदर असा चेंडू आणि हा रनआउट करण्याचा मोका होता, परंतु संपला. कवरिंगसाठी कोणी क्षेत्ररक्षी नव्हता आणि विष्णूला एक जीवदानच मिळतोय. पुढील चेंडू रोहन तयार. बघूया षटकातील 14 चेंडू. 12 धावांचं 12 पालन करणं. बघूया हा रोहन आणि एकदा चेंडू एखादी भूमिकामध्ये येऊ शकतो. आणि समोर मागे अतिशय सुंदर फटका, परंतु फलंदाजी हाताखाली समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 15. त्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 8 बॉल 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावा. संघासाठी बघूया. उमेर हा फुटला चेंडू काहीसं विष्णूला. उम्याचा ड्रेस कुठं आहे? उम्या पुढील चेंडू. पुढील चेंडू बघूया. विष्णू हा मागच्या चेंडू पण समाधान मानावी लागेल, कारण हा नाव ठेवणारा 2 रन घेण्यामध्ये यश. धाव संख्या 2 नाही वाटते. बघूया आणि हा झेलबाज. विष्णू हा झेलबाज झालाय. शेवटचं षटक बाकी. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. 8 धावा 1 रनचा. बघूया शेवटचं षटक घेऊन येतो जयेंद्र. साईडला आहे रोहन. 7 चेंडू मध्ये 8 धावा करायची आहे. विष्णूला धावची थोडं सोडलं, कॅच सोडला, परंतु हा चांगला मारलेला फटका. शेवटी त्याला बाद व्हावं लागलंय. स्वतः कर्णधार अप्पा आपल्या संघासाठी बघूया कशी गोलंदाजी. काल आपण काल कशी गोलंदाजी केली होती, परंतु कालचा दिवस तो मे महिन्याचा दिवस होता. हा जूनचा दिवस आहे. एका महिन्याच्या अंतरमध्ये पडलोय.
एक हिट आला असता दोनच रन झाले. अरे नाही तरी रोहन समोर आप्पा आप्पाला चांगली गोलंदाजी करावं लागेल किंवा रोहनला फटकेबाजी करावी लागेल. रोहनला एक चांगली फटकेबाजी करायची, आप्पाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल 8 धावा, अतिशय चुरशीचा सामना. शेवटच्या षटकातील 6 धावांमध्ये 8 धावा करणं गरजेचं आहे. बघूया आप्पा पुढील चेंडू. रोहन आप्पाला काही गरज जमणार नाही, ओढत आल्यामुळे. समोर रोहन असल्यामुळे काही घाबरू नको बाबा, बॉलिंग कर. तू संघाचा सर्वांचा संघ तुझा आहे. दोन्ही संघाला जिंकायची समान संधी आहे. आप्पाचा पुढचा चेंडू बघूया. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रोहनसाठी आणि हा अतिशय सुंदर असा चेंडू टाकला. रोहनला काही कळलेला नाही आणि हा निर्धार चेंडू. 5 चेंडू 8 धावा, 5 चेंडू 8 धावा. रोहनला तो चेंडू काही समजला नाही. खरोखरच एवढी नियम असता तर रोहन आऊट झाला असता. बघूया आप्पा काय करतो. आप्पा शिगवण, रोहन शिगवण. हे बंधू, ओ जाधव बंधू, ओ जाधव बंधू. पुढील चेंडू हा वाईट चित्र गेल्या पंचांनी. एक धावेची भर, 18, 5 बॉल 7 धावा, 5 बॉल 7 धावा. बघूया रोहनचे आप्पा की रोहन. हा चेंडू, हा फटकवलेला चेंडू आणि हा रोहनने मारलेला हा फुलातून एक खणखणीत षटकार. संघाला खरोखर विजय अजून ठेवले. संघाला धावसंख्येची बरोबरी झालेली आहे. आता 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव. रोहन खरोखरच हा वेगळा खेळणारा. कुठला चेंडू आप्पाचा बघूया. केवळ 1 धावेची गरज. आणि हा देखील चेंडू बघूया आणि हा चौका. अशा संघाला सिद्धेश्वर संघ हा विजयी झालाय. रोहित स्फोटक अशी फलंदाजी केली. 7 चेंडू 8 धावा असताना देखील पहिला चेंडू निघाला गेला होता, परंतु पुढील चेंडू मात्र त्याने षटकार एक चौकार टाकून आपल्या संघाला विजयी केले. विजयी संघाचं अभिनंदन. टीमचा फोटो घेतोय. अरे लाईव्ह झाला तुमचा. बॉलिंग नाही ना केली लाईव्ह. हा बॉलिंग पण केली मग ठीक आहे. आज सिक्सर वाला आधी इथंच वाटला तो. आधी इथेच वाटला तसाच वाटतो. आज